मित्रांनो, मी तुमचा होस्ट रवींद्र स्वागत करतो आपल्या सर्वांचं वास्तुशोध ह्या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक 3 आणि 4 BHKचा विला प्रोजेक्ट, जो की गेटेड कम्युनिटीमध्ये असणार आहे। आता आपण जो समोर बघताय हा एक 4 BHKचा विला आहे, जो की एक सॅम्पल विला आहे। तर सॅम्पल विला कसा असणार आहे आणि जर तुम्ही 3 BHK घेतला तर ह्या विलामधला फक्त एक रूम कमी होईल, बाकी विला असाच तुमचा असणार आहे। हा एक 4 BHKचा इंडिपेंडेंट विला आहे। 3 BHK मध्ये ट्विन विला येतात आणि 4 BHK मध्ये देखील ट्विन आणि इंडिपेंडेंट विला येतात। जर तुम्हाला 5 BHKचा विला पाहिजे असेल तो देखील इथे तुम्हाला कस्टमाइज करून मिळू शकतो। अतिशय मोठी अशी ही गेटेड कम्युनिटीमध्ये हा विला असणार आहे। टोटल जी ही गेटेड कम्युनिटी आहे ही 120 एकरच्या वर अशी ही गेटेड कम्युनिटी बनलेली आहे। तर चला सुरू करतो ह्या विलाचा टूर। तर मित्रांनो, हा तुमचा 4 BHKचा विला आहे। ह्याचं जे टोटल कार्पेट असणार आहे मित्रांनो, ते 2333 स्क्वेअर फीटचं असणार आहे आणि ह्याचं जे बिल्टअप असणार आहे ते 3237 स्क्वेअर फीटचं असणार आहे। कारण की हा एक गेटेड कम्युनिटीमध्ये विला आहे, त्यामुळे तुम्हाला इथे बांधकाम अतिशय चांगलं मिळतंय आणि तुम्हाला कार्पेट देखील खूप चांगला मिळतोय। मित्रांनो, आता तुम्ही समोर बघता ही आहे तुमची कार पार्किंग। इथे किमान 2 गाड्या बसतील इतकी मोठी ही कार पार्किंग तुम्हाला बघायला मिळते आणि इथे एक तुम्हाला छोटंसं गार्डन बघायला मिळते आणि हा जो आहे हा तुमचा 9 मीटरचा रोड असणार आहे आणि हा आता तुमचा एंट्री गेट असणार आहे। मित्रांनो, इथे जेवढे विला आहेत ते सर्व वास्तू कंप्लायंट आहे। पूर्व पश्चिमच आहे, म्हणजे त्याची एंट्री पूर्व पश्चिमच असणार आहे। अशा पद्धतीने इथे तुम्हाला सर्व विला बघायला मिळतात। आता आपण जातो ह्या 4 BHK विलाच्या आतमध्ये। पूर्व पश्चिम ह्याची एंट्री तुम्हाला बघायला मिळते। सर्वप्रथम आपण आतमध्ये आलात की सर्वप्रथम तुम्हाला लॉबी बघायला मिळते आणि ही जी लॉबी आहे मित्रांनो, ह्याचा जो डायमेन्शन आहे तो 8.4 गुणिले 3.3 स्क्वेअर फीटचा असणार आहे। बघू शकता अतिशय भव्य दिव्य हा तुम्हाला विला बघायला मिळतोय। ह्याचं जे एलिव्हेशन आहे मित्रांनो, एलिव्हेशन असं आहे की खाली तुम्हाला एक लिव्हिंग स्पेस, डायनिंग स्पेस, मागे तुम्हाला बघायला मिळते किचन आणि इथे तुम्हाला एक गेस्ट बेडरूम बघायला मिळतोय। हा टोटल 4 BHKचा विला आहे। जर तुम्ही 3 BHKचा विला घेतला तर वरचं तुमचं एक बेडरूम कमी होईल, बाकी ॲज इट इज सर्व असणार आहे। ह्याचा जो लिव्हिंग स्पेस आहे मित्रांनो, त्याचं जे डायमेन्शन आहे ते 18.4 गुणिले 23.3 असा ह्याचा डायमेन्शन असणार आहे। इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो, ह्याचा जो लिव्हिंग स्पेस आहे हा डबल हाईटचा आहे आणि हे डबल हाईटचा तुम्ही लिव्हिंग स्पेस बघू शकता। अतिशय सुंदर आहे आणि ह्या लिव्हिंग स्पेसमध्ये जे काय असणार आहे किंवा ह्या विलामध्ये जे काय असणार आहे हे तुम्हाला मिळणार नाहीये। हे एक तुम्हाला डिझाईन कशी असणार आहे, तुम्ही कशी करू शकता हे दाखवण्यासाठी हे सर्व इंटिरियर केलं गेलेलं आहे। आता आपण ह्याचा लिव्हिंग स्पेस पाहिलेला आहे। आता आपण जाऊया ह्याच्या डायनिंग एरियाकडे। डायनिंग एरिया जरी तुम्ही बघाल तर अतिशय सुंदर असा हा तुम्हाला डायनिंग एरिया बघायला मिळतोय आणि काय पद्धतीने तुम्ही डिझाईन करू शकता हे देखील त्यांनी सांगण्याचा, दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। इथं जो डायनिंग एरिया आहे मित्रांनो, तो 16.2 गुणिले 11.3 स्क्वेअर फीटचा असणार आहे, जे की खूप सफिशियंट आहे। अतिशय चांगल्या पद्धतीने इथे डायनिंग एरिया तुम्हाला बघायला मिळणार आहे। समोर तुम्हाला एक पूजासाठी स्पेस, एक जागा दिलेली आहे। त्या पूजाची जागा जी असणार आहे ती 4 गुणिले 1.9 एवढी स्क्वेअर फीट असणार आहे। आता हा जो डायनिंग स्पेस दिसतोय तुम्हाला, जर तुम्ही हा पाहिला तर इथे तुम्हाला आत्ताच 8 लोकांचं सिटिंग अरेंजमेंट दिसतंय, पण तुम्ही हे 10 लोकांचं देखील सिटिंग अरेंजमेंट इथे करू शकता। इतका मोठा हा तुमचा डायनिंग स्पेस असणार आहे। खूप सुंदर विला आहे मित्रांनो, सोडू नका। जर तुम्ही वाकड किंवा हिंजेवाडीमध्ये एक 3 BHK 4 BHKचा फ्लॅट बघत असाल, विचार करत असाल, तर नक्कीच तुमचं थोडंसं इथे बजेट जास्त जाईल, परंतु तुम्हाला अतिशय चांगला लाईफस्टाईल जगायला मिळणार आहे। एक गेटेड कम्युनिटीमध्ये लाईफस्टाईल जगायला मिळणार आहे आणि खूप सुंदर असा हा तुम्हाला विला देखील तुमच्या जीवनात मिळणार आहे। आता आपण आहोत ह्याच्या किचनमध्ये। हे आहे ह्याचं किचन। किचन जरी तुम्ही पाहिलं तर अतिशय चांगलं आणि स्पेशियस तुम्हाला किचन बघायला मिळतंय। हे किचन जे तुम्ही बघताय हे देखील तुम्हाला चांगलं स्पेशियस बघायला मिळतंय। किचनची जी साईज असणार आहे मित्रांनो,
ती 13x11.6 एवढी ह्याची साईज असणार आहे. बघू शकता अतिशय चांगलं इंटिरियर देखील केलेलं आहे. अशाच पद्धतीने तुम्ही इंटिरियर देखील इथे करू शकता आणि तुमचं एक किचन म्हटलं की महिला मंडळांना थोडं महत्त्वाचं असतं, त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने इथे किचन देखील बनवू शकता. ह्याच्यासोबतच तुम्हाला इथे एक युटिलिटी रूम मिळत आहे, जिथे तुम्ही तुमचे काय CCTVज असतील किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील त्या तुम्ही इथे ठेवू शकता किंवा तुमचं ड्राय बाल्कनी म्हणा, अशा पद्धतीने तुम्ही हे इथे यूज करू शकता. जिथे तुमची मेड वगैरे असेल ती जे काही काम वगैरे असेल ते इथे करू शकते. युटिलिटी स्पेस जो आहे तो त्याचं जे डायमेन्शन आहे 5.2 गुणिले 4.3 एवढा असणार आहे. आता आपण जाऊया ह्याच्या बाहेर. बाहेर जर तुम्ही बघाल तर तुम्हाला खूप काही वेगळं तुम्हाला मी दाखवणार आहे. बघू शकता इथे आता आपण आलेलो आहोत बाहेर. बाहेर आपल्याला एक प्लंज पूल मिळतोय. बघू शकता इथे चांगल्या पद्धतीने तुम्हाला एक प्लंज पूल मिळतोय. प्लंज पूलची जी साईज असणार आहे ती 15.9 गुणिले 7.2 एवढी अशी तुम्हाला प्लंज पूलची साईज बघायला मिळते. इथे तुमची मुलं वगैरे छान खेळू शकतात आणि चांगल्या पद्धतीने इथे एन्जॉय करू शकतात. अशा पद्धतीने हा तुम्हाला प्लंज पूल बघायला मिळतोय. इथे एक तुम्हाला वरांडा देखील बघायला मिळतोय. वरांड्याची जी साईज आहे ती 17 गुणिले 5.5 एवढी असणार आहे, जिथे तुम्ही बसून संध्याकाळी एन्जॉय वगैरे करू शकता. आणि हे जे तुम्ही बघताय इथे तुम्हाला एक ओपन स्पेस मिळतोय आणि ही जी तुम्हाला दिसते वॉल, ही वॉल तुमच्या 2 बंगल्यांच्या मध्ये असणार आहे. चला आता आपण जाऊया ह्याच्या मेन लिव्हिंग एरियाकडे. इथे तुम्हाला अटॅच टॉयलेट बाथरूम देखील मिळते, जे की लिव्हिंग स्पेससाठी असणार आहे. आणि इथे तुम्हाला एक पावडर रूम देखील मिळते. पावडर रूमची जी साईज असणार आहे मित्रांनो ती 4 गुणिले 4.3 एवढी असणार आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे तुम्हाला बघायला मिळते. आता आपण जाऊया ह्याच्या फर्स्ट बेडरूममध्ये. फर्स्ट बेडरूम म्हणजे आपण ह्याला गेस्ट बेडरूम देखील म्हणू शकतो किंवा फर्स्ट बेडरूम म्हणू शकतो. आता आपण ह्या फर्स्ट बेडरूममध्ये चाललेलो आहोत. इथे येताच तुम्हाला सर्वप्रथम अटॅच टॉयलेट बाथरूम बघायला मिळते. त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचा फर्स्ट बेडरूम बघायला मिळतोय. ह्या बेडरूमची जी डायमेन्शन असणार आहे 11.2 गुणिले 13.8 एवढा असणार आहे. म्हणजे भरपूर मोठा हा रूम तुम्हाला बघायला मिळतो मित्रांनो. जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला हा भरपूर मोठा असा हा रूम बघायला मिळतो. बघू शकता खूप चांगल्या पद्धतीने हा रूम देखील डेकोरेट केलेला आहे आणि हा देखील तुम्हाला बघायला मिळू शकतो. खूप चांगला असा हा तुम्हाला फर्स्ट बेडरूम बघायला मिळतोय. मित्रांनो, जर तुम्हाला हा प्रोजेक्ट बघायचा असेल, जर तुम्हाला इथे व्हिजिट करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. अन्यथा आम्हाला व्हॉट्सअपला हाय केलं तर तुम्हाला एक गुगल फॉर्म येईल, तेवढं भरून पाठवा. आम्ही तुम्हाला रिटर्न कॉल करू आणि तुमचं व्हिजिट लाईन अप करू. परंतु मित्रांनो, आम्ही कोणत्याही प्रोजेक्टचे गुगल लोकेशन शेअर करत नाही. जोपर्यंत तुम्ही आमच्याकडे फॉर्म भरत नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याही प्रोजेक्टचं गुगल लोकेशन शेअर करत नाही. लोकेशन शेअर केल्यानंतर देखील आम्हीच तुम्हाला तो प्रोजेक्ट दाखवतो, कारण की आम्ही मार्केटिंग पार्टनर नाही आहोत, तर आम्ही चॅनल पार्टनर आहोत. हे तुम्ही थोडंसं लक्षात ठेवा. आता तुम्ही हे बघताय हा तुमचा लिव्हिंग एरिया झालेला आहे. लिव्हिंग एरिया देखील तुम्ही बघाल तर खूप तुम्हाला चांगल्या पद्धतीने लिव्हिंग एरिया बघायला मिळतोय आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवू शकता ह्याचा देखील तुम्हाला आयडिया येऊन जाईल. तर चला जाऊया आपण ह्याच्या आता वरच्या 3 बेडरूमकडे. आता आपण चाललेलो आहोत ह्या पायऱ्यांवरनं. पायऱ्या देखील खूप चांगल्या पद्धतीने मजबूत अशा बनवल्या गेलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही इथून देखील मित्रांनो अंदाज लावू शकता. हा तुमचा लिव्हिंग स्पेस आहे. लिव्हिंग स्पेसची हाईट बघू शकता तुम्ही किती उंच आहे. हा बघा तुमचा लिव्हिंग स्पेस आणि ही बघा त्याची हाईट. अतिशय जबरदस्त अशी हाईट दिलेली आहे, त्यामुळे तो दिसतो खूप सुंदर. लिव्हिंग स्पेस जो आहे ना तो खूप सुंदर दिसतोय. आता जाऊया आपण वरच्या पहिल्या बेडरूममध्ये, म्हणजेच आपल्या दुसऱ्या नंबरच्या बेडरूममध्ये. हा आहे तुमचा मास्टर बेडरूम. आता आपण चाललेलो आहोत आत. मास्टर बेडरूम जरी पाहिला तर तुम्हाला अतिशय चांगला आणि मोठा तुम्हाला बघायला मिळणार आहे.
हा असणार आहे तुमचा मास्टर बेडरूम. बघू शकता अतिशय मोठा तुम्हाला मास्टर बेडरूम बघायला मिळतोय. तुम्ही बघू शकता साईज वगैरे खूप चांगली आहे. ह्या मास्टर बेडरूमची जी साईज असणार आहे मित्रांनो ती असणार आहे 13.3 गुणिले 15.9 एवढी तुम्हाला ही मास्टर बेडरूमची साईज बघायला मिळते, जी की मोठी बेडरूम हा तुम्हाला बघायला मिळतोय. अतिशय चांगला असा हा बेडरूम तुम्हाला बघायला मिळणार आहे. बघू शकता खूप चांगल्या पद्धतीने डेकोरेशन केलेलं आहे. आता जाऊया आपण ह्याच्या अटॅच बाल्कनीकडे, मास्टर बेडरूमची अटॅच बाल्कनीकडे. आता ही बघाल तुम्ही अटॅच बाल्कनी, अतिशय सुंदर अशी अटॅच तुम्हाला बाल्कनी बघायला मिळते. आणि इथं जर पाहिलं तर तुम्हाला सर्व विलास बघायला मिळणार आहे, ट्विन विलास बघायला मिळणार आहे. जसे कॅनडामध्ये किंवा तुमच्या युरोपमध्ये ज्या पद्धतीचे विलाज असतात तशाच पद्धतीने इथे तुम्हाला सगळीकडे विला बघायला मिळणार आहे. ही तुमची बाल्कनी असणार आहे. बाल्कनी देखील तुम्हाला खूप मोठी मिळते. बाल्कनीची जी साईज असणार आहे मित्रांनो ती 14.3 गुणिले 4.6 एवढी असणार आहे. तर चला आता आपण जाऊया ह्याच्या बेडरूम नंबर 3 कडे. बेडरूम नंबर 3 देखील तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने बघायला मिळणार आहे. आता आपण आलेलो आहोत याच्या बेडरूम नंबर 3 कडे. बेडरूम नंबर 3 ला देखील तुम्हाला अटॅच टॉयलेट बाथरूम बघायला मिळतंय. आणि हा असणार आहे तुमचा बेडरूम नंबर 3. बेडरूम नंबर 3 देखील तुम्ही बघाल तर तुम्हाला चांगला स्पेशियस असा बघायला मिळतोय, जिथे तुम्ही चांगल्या पद्धतीने डिझाईन वगैरे करू शकता. बेडरूम नंबर 3 ची जी डायमेन्शन असणार आहे किंवा साईज असणार आहे ती 10 गुणिले 12.6 एवढी असणार आहे. आणि तिथे पुन्हा तुम्हाला एक व्हेंटिलेशनसाठी एक मोठी खिडकी बघायला मिळते, ज्याला मोठ्या काचा आहेत. इथे तुम्हाला अटॅच टॉयलेट बाथरूम मिळतंय, जे की 4.4 गुणिले 7.7 च्या साईजचं असणार आहे. आता आपण जाऊया ह्याच्या चौथ्या बेडरूमकडे. आणि हा असणार आहे तुमचा चौथा बेडरूम. हा देखील तुम्हाला अतिशय चांगला स्पेशियस बघायला मिळतोय. बघू शकता तुम्ही चांगला स्पेशियस तुम्हाला हा बघायला मिळतोय. इथे त्यांनी ऑलरेडी वॉर्डरोब वगैरे केलेले आहेत, जे की तुम्हाला तुमचे स्वतः करावं लागेल, हे तुम्हाला मिळणार नाहीयेत. आणि बेडरूम नंबर 4 ची जी साईज असणार आहे मित्रांनो ती असणार आहे 10 गुणिले 16.2 एवढी ह्याची साईज असणार आहे. आणि ह्याला देखील तुम्हाला अटॅच टॉयलेट बाथरूम बघायला मिळणार आहे. इथे तुमचं असणार आहे अटॅच टॉयलेट बाथरूम, तुम्ही बघू शकता. हे तुमचं अटॅच टॉयलेट बाथरूम असणार आहे. आणि इथे पुन्हा तुम्हाला एक मोठी खिडकी मिळते, जिथे तुम्हाला एक व्हेंटिलेशनसाठी जागा बघायला मिळते. तर मित्रांनो कसा वाटला विला हे नक्कीच सांगा, कारण की असे नवनवीन व्हिडिओज आम्ही आपल्या चॅनलवर आणत असतो. कदाचित मागे पुढे होत असेल, थोडं कधी वेळ होत असेल किंवा काय, पण चॅनलला सबस्क्राईब करा, असेच तुम्हाला व्हिडिओज बघायला मिळणार आहेत. मित्रांनो आता आपण आलेलो आहोत त्याच्या टेरेसवर. बघू शकता खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला इथे विलाज वगैरे बनताना दिसतात. टेरेस देखील तुम्हाला खूप मोठा बघायला मिळतोय. मित्रांनो जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण गुगल लोकेशन शेअर नाही करत, त्यासाठी तुम्हाला जर हा विला प्रोजेक्ट बघायचा असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा, अन्यथा व्हॉट्सअपला हाय करा. तिथे तुम्हाला एक गुगल फॉर्म येईल, तो भरून पाठवा. त्याच्यावर तुमचा शेड्यूल टाका, तुम्हाला कधी व्हिजिट करायचा आहे, आम्ही तुम्हाला आमच्या सोबत आणून दाखवून देऊ. कारण की आम्ही मित्रांनो चॅनल पार्टनर आहोत, आम्ही मार्केटिंग पार्टनर नाही आहोत. त्यामुळे आम्ही तुम्हाला डायरेक्ट काही गोष्टी देऊ शकणार नाही, आम्ही तुम्हाला डायरेक्ट दाखवून देऊ.